नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज ना आपण एकदम सोप्या पद्धतीने रव्याची चकली ना बनवणार आहोत। चला पटकन सुरू करूया। तर इथं ना या कपाने मी 1 कप पाणी घातलंय आणि ना आपल्याला अर्धा कप त्यामध्ये रवा घालायचा। पाण्याला उकळी आली की मग रवा घालायचा आणि हे ना चांगलंसं मिक्स करून घ्यायचं। तर इथं ना पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं बरं। तर हे ना आपल्याला शिजवून घ्यायचं। अर्धा कप रव्याला ना 1 कप पाणी ना पुरेसं होतं। तर इथे आपण रव्याची चकली बनवते। भाजणीची चकली बनवायला भाजणी तयार करा आणि त्यामध्ये बरंच साहित्य घाला। तर हे ना एकदम पटकन तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने ही चकली तयार होते। एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते आणि ना आतून एकदम अशी पोकळ होते, कडक न होता। हे ना म्हाताऱ्या माणसांनाही खाता येईल अशी छान तयार होते। तर हे ना थंड करून घेतलं। हे ना आता आपल्या असं परातीमध्ये छान मळून घ्यायचं। तर हे आता थंड झालं की ना इथं परातीमध्ये काढून घेतलं। आता ना मी वस्त्रमाळा बनवल्या होत्या, भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या होत्या ना, तर माझ्या हातानं कुंकाची झाली। त्या कुंकामध्ये ना कलर होता मिक्स केला ना, ते धुवून सुद्धा निघत नव्हतं। तर इथं ना मी 1 चमचा ओवा घातला, 1 चमचा तीळ घातले, अर्धा चमचा तिखट घातले आणि ना थोडंसं मीठ घातले, कारण आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं ना, त्यामुळे थोडंसं मीठ घातलं। तर इथं ना आपल्याला अर्धा कप, छोट्या कपाने अर्धा कप तांदळाचं पीठ यामध्ये घालून ना हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आणि हवं तर ना थोडं पाण्याचा हात लावूनही तुम्ही हे पीठ मळू शकता। तर इथं ना मी चकलीचा स्वाऱ्या घेतला आणि याला ना तेल लावून घ्यायचं। आता ना आपण जी कणिक मळवली ना, तर ती ना यामध्ये अशी उभी घालायची आणि अजिबात मध्ये सुटू न देता पूर्णपणे अशी चांगली दाबून घ्यायची, म्हणजे ना चकली ना छान सोडल्या जाते। म्हणजे त्यामध्ये हवा गेली की मग काय होतं, चकली थोडीच तुटल्या जाते। त्यामुळे ना चांगलं असं पॅक करून भरायचं, म्हणजे ना छान अशी चकली वळल्या जाते। तर इथं ना असं आपण ही ना चकली बनवून घेत आहोत। तर हे बघा, अशी मस्त अशी चकली आपली वळून झाली। सुरुवातीला थोडंसं चकली दाबून घ्यायची, सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक, म्हणजे ना चकली तेलामध्ये सुटत नाही। तर हे बघा आपले सगळे इथं ना चकल्या मी आधी बनवून घेतल्या आणि मगच मी तुम्हाला दाखवते। आणि इथं आपल्या सगळ्या चकल्या बनवून झाल्या। तर इथं ना आपल्या अर्धा कप रव्यामध्ये ना 10 चकल्या बनवून झालेल्या आहेत। आता ना हे आपण ना तळून घेऊया। इथं चकली तळण्यासाठी मी ना तेल गरम केले आणि तेल ना चांगलं असं गरम झालं की ना एकदम कमी गॅस करायचा आणि या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या। तर इथं एका वेळी मी 3 चकल्या तळून घेते। सुरुवातीला ना थोडंसं असं तेल उडवायचं आणि कमी गॅसवरतीच या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या, म्हणजे ना अशा छान तळल्या जातात। अशी चकली तेलातून वरती आली की समजायचं आपली चकली तळून झाली। अशी मस्त अशी तेलामध्ये तरंगायला लागली, म्हणजे आपली चकली तळल्या गेली। आता हे आपण काढून घेऊया। तर बघा इथं मी चकली अशी काढून घेतली। आता मी ना सगळ्या चकल्या तळून घेते। हे बघा आता सगळ्या इथं आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला थोडंसं एकदम मस्त अशा करारा क्रिस्पी करारा ह्या चकल्या बनवून तयार झाल्या। एकदम 10 मिनिटांमध्ये सुद्धा ह्या चकल्या ना बनवता येतात। मुलांनी जर
ऐनवेळी खायला जर चकली मागवली ना तर एकदम सोपी रेसिपी आहे. रेसिपी करून बघा आणि आवडली ना तर लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन अशा छान रेसिपीमध्ये. धन्यवाद. आतून मस्त पोकळ झाली.